नमस्कार. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये संस्था म्हणजेच इंग्लिश स्कूल आपल्या घरापासून कशा असाव्या, किती लांबणीवर असाव्या, स्कूलमध्ये शिक्षकांचं क्वालिफिकेशन कशा पद्धतीने चेक करावं, त्यानंतर जे काही RTEच्या माध्यमातून जे विद्यार्थी लागलेले आहेत पण त्यांच्याकडून फीस वसुली करून संस्थाचालक कसा भ्रष्ट कारभार करतात याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. आता पुढला मुद्दा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पालकाच्या बाबतीतला, म्हणजे कॉर्पोरेट सेक्टर असेल किंवा बिझनेस सेक्टर असेल किंवा सेवा सेक्टर असेल, याच्यामध्ये जे काही या सेक्टरमध्ये काम करतात आणि मुलाकडे कायम त्यांचं थोड्याफार प्रमाणात नकळत दुर्लक्ष असतं, त्या लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मुलाची शाळा आपल्या घरापासून किती दूर असावी याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि ते जवळ असणं आणि दूर असणं यातला काय फरक असतो हे पाहणार आहोत. मित्रांनो, आपण सध्या जर विचार घेतलं तर 6 ते 14 वयोगटातील 6 ते 14 वयोगटाबद्दल व्हिडिओ बनवलेत. पण यापेक्षा सुद्धा जर विचार केलं तर मुलगा 2 वर्षापासूनच शाळेत जायला लागलेला आहे. अगोदरच्या काळामध्ये पहिला मुलगा जायचा म्हणजे बालवाडी या वर्गामध्ये. बालवाडी वर्गामध्ये म्हणजे आपणच काय केलंय, आपल्या वयाच्या 3ऱ्या वर्षापासून आपण बालवाडी या वर्गामध्ये किंवा 2ऱ्या वर्षापासून आपल्या भावासोबत, आपल्या बहिणीसोबत, आपल्या नातेवाईकासोबत किंवा आपण स्वतः आपल्याला ते बालवाडीमध्ये टाकायचे 2ऱ्या किंवा 3ऱ्या वर्षामध्ये. आता नवीन फॅड का आली की नर्सरी, 3ऱ्या वर्षामध्ये नर्सरी म्हणजे ती बालवाडी थोडक्यात पकडून चला. आता काय होते मित्रांनो, नर्सरीच्या शाळा सुद्धा वेगवेगळ्या झालेल्या आहेत, वेगवेगळ्या क्वालिटीनुसार वेगवेगळ्या झालेल्या आहेत, पाळणाघर वेगवेगळे झालेले आहेत, क्वालिटीनुसार वेगवेगळे झालेले आहेत. आता मित्रांनो, विषय काय होतो बघा, मुलाच्या आरोग्यावरला परिणाम जर बघितला, जर तुम्ही पाळणाघरमध्ये आपला मुलगा जर पाठवत असाल तर मुलगा किंवा मुलगी त्याच्यामध्ये अनेक मुलं त्या पाळणाघरामध्ये असतात. आईने संगोपन जसं केलं ते पाळणाघरामध्ये होत नाही. आणि मला ते पण त्याची पण जाणीव आहे की त्या 2 गोष्टी करण्याऐवजी तुम्ही तुमच्याच घरामध्ये स्वतःचं नातेवाईक ठेवून पाळणाघर उघडू शकता. मित्रांनो, किती वर्षापर्यंत साधारण त्याला समजायला पाहिजे सुशी कशा पद्धतीने करायची, कशी करायची. तिथे पाळणाघरामध्ये गेल्यानंतर काय केलं जातं, त्याला विशिष्ट काही अन्न खाऊ घातलं जातं. मित्रांनो, सरळ सरळ सांगतो, आणि ते अन्न त्याला गुंगी आणतं मित्रांनो. कारण त्या पाळणाघरामध्ये तुमचंच एक बाळ नसतं, अनेक बाळं तिथे असतात. आणि ते अन्न गुंगी आणल्यानंतर तो झोपी जातो आणि तुमचे 2-3 तास तिथे तुम्हाला कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने काय मिळतं रे, तुम्हाला कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने काम करायला मिळतं. पण ॲक्च्युअलमध्ये त्याच्या शरीरावर काय परिणाम होईल, त्याला लागते ती झोपायची सवय, चिडचिडपणा. म्हणून मित्रांनो, ज्या महिला आहेत त्यांनी या गोष्टीवर विचार करणं गरजेचं आहे. मग हे काय ऑफिशियल आहे का, फूड पॉयझनिंग होऊ शकतं, त्यानंतर बाळाला विविध आजार जडू शकतात. लहान वयामध्ये म्हणजे जे कधीच कमी न होणारे आजार, बाळाला लठ्ठपणा असेल, मधुमेहासारखे, कॅन्सरसारखे सुद्धा आजार जडू शकतात. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर निरीक्षण ठेवण्यासाठी तुमचं पाळणाघर हे तुमचं घर असलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. मित्रांनो, म्हणजे तुमचा नातेवाईकच एक 5 वर्षापर्यंत मुलाला सांभाळायला असला पाहिजे पाळणाघरा व्यतिरिक्त. आणि मुलांनी आपल्या घरातलाच डब्बा त्या शाळेमध्ये जाऊन सुद्धा खाल्ला पाहिजे. घरातलाच म्हणतो मी, हॉटेलचा किंवा इतर कुठे नाश्ता सेंटरचं सुद्धा चालणार नाही. कारण चविष्ट बनवण्यासाठी अनेक आरोग्यावर परिणाम करणारे घटक त्याच्यामध्ये मिळवलेले असतात, त्याला चव आणण्यासाठी. ठीक आहे, तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असला तरी चालेल, पण थोडंसं 2 तास अगोदर आपल्या आयुष्यातील काढून आपल्या मुलासाठी देणं आवश्यक असतं. आपल्या घरातला पौष्टिक नाश्ता त्याला भरवणं गरजेचं असतं, त्याला त्या वयामध्ये गेला पाहिजे. आता दुसरा मुद्दा असा आहे, ते पाळणाघर तुमच्या पासून किती दूर असलं पाहिजे. घरापासून साधारण 1 किलोमीटरपेक्षा जास्त दूर नसायला पाहिजे. किती? 1 किलोमीटरपेक्षा जास्त दूर नसायला पाहिजे. कारण आपल्या घरी जर एखादा व्यक्ती, आजोबा असतात, कुणाची आजी असते, कुणाचे पाहुणे असतात, रावळे असतात, त्यांच्या घराच्या जवळ असलं पाहिजे. कारण जर बाळ अतिशय रडून जर त्याचा परिणाम भरपूर काय होऊ शकतात. दुसरा मुद्दा, आपण 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्याला आज 10 किलोमीटर 12 किलोमीटर प्रवास करून शाळेमध्ये पोहोचवलं जातं. हे कितपत योग्य आहे, हे या गोष्टीवर सुद्धा आजकालच्या स्मार्ट समजणाऱ्या पालकांनी लक्ष केंद्र
केलं पाहिजे. किती किलोमीटर प्रवास करतोय तो? जायला 10 किलोमीटर, यायला 10-12 किलोमीटर. लक्षात घ्या, म्हणजे 20 किलोमीटर प्रवास करतोय. आपण आपल्या कॉलेज जीवनामध्ये आपण ज्या खेड्यातून आलोय तिथे आपल्याला 10-12 किलोमीटर प्रवास केल्यानंतर किती थकवा जाणवत होता. त्या बाळाचा विचार करा ना तुम्ही. 6 ते 14 वयोगटातील मुलाचा विचार करा ना. मग शाळेचं अंतर साधारणपणे आपल्या घरापासून मी म्हणतो साधारणपणे एक 4 किलोमीटरपेक्षा जास्त नसावे. म्हणजे जाणं येणं सुद्धा त्याच्यात 4 किलोमीटर इन्क्लूड असावं. म्हणून ते बाळ फ्रेश राहील, खेळायला त्याची बुद्धी वेगळ्या तल्लख बुद्धीने तो खेळेल, त्याचा अभ्यास सुद्धा तल्लख होईल. जर तो 10 किलोमीटर 12 किलोमीटर प्रवास करतोय म्हटल्यानंतर त्याला येणारा थकवा असेल, प्रवासामध्ये येणाऱ्या अडचणी असतील, रस्त्याने असणारं प्रदूषण असेल, मुंबई, पुणे, नाशिक, दिल्ली इतर ठिकाणी जे शाळा शिकतात विद्यार्थी, त्याला ज्या काही बस वापरल्या जातात, ज्या बसमध्ये कोंडोड्यासारखेच अशी मुलं कोंडवली जातात आणि त्याचा परिणाम त्या बाळाच्या शिक्षणावर, त्याच्या आरोग्यावर, त्याच्या अभ्यासावर, त्याच्या खाण्यापानावर, त्याच्यामध्ये झालेले बदल आणि त्याला येणारा कंटाळा, त्याला येणारे म्हणजे तो तिष्ठून गेलेला असतो. मग त्याच्यामध्ये चिडचिडापणा, असा वागतो तसा वागतो, याचा परिणाम तर तुम्हाला माहितीच असेल. कारण हा व्हिडिओ बघणारे प्रत्येक व्यक्ती हे कुठल्या ना कुठल्या इंग्लिश स्कूलमध्ये, कुठल्या ना कुठल्या शाळेमध्ये आपल्या मुलाचा प्रवास बघत असतात 10 ते 12. मित्रांनो, शाळेपासून बस निघाली म्हणजे तो बस सोडत यायला 1.5 तास, 2 तास, 1 तास, अर्धा तास प्रवास करावाच लागतो. आणि प्रवास त्याचा जास्तीत जास्त एक 15 ते 20 मिनिटं असावा. बस 15 ते 20 मिनिटं असावा, तरच मित्रांनो ते बाळ एकदम सुदृढरित्या भविष्यामध्ये क्रांती करू शकतं. सर 15-20 मिनिटावर चांगली शाळा नाही. अरे शाळा सगळ्या चांगल्या आहेत, लक्षात घ्या. शाळा गव्हर्नमेंट असू द्या किंवा प्रायव्हेट असू द्या, सगळ्या चांगल्या शाळा आहेत. फक्त त्या शाळेमध्ये तुम्ही थोडंसं चेक करा की बाबा इथे क्वालिफाईड लोक आहेत का. आता गल्लीबोळामध्ये शाळा झाल्या तर प्रवास त्यांचा टाळावा, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो. त्यानंतर दुसरा मुद्दा, मुलामध्ये विशिष्ट बदल किंवा काय बदल होत चाललाय याचं बारकाईने निरीक्षण आईवडिलांनी दोघांनी ठेवलं पाहिजे. मुलगा खरंच चिडचिडा होतोय का, मुलामध्ये अभ्यास करण्याची प्रवृत्ती कशी डेव्हलप व्हायला लागली, मुलामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये स्मार्टनेस आहे, मुलगा कोणत्या गोष्टी चांगल्या करतो, कोणत्या गोष्टी वाईट करतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे दोन्ही परिणाम तुम्हाला त्याच्यातून बाजूला काढायचे आहेत. आणि त्याच्यासाठी तुमच्या कामाचा कितीही वेळ असेल, कामाचा कितीही ताण असेल, त्यासाठी किमान संध्याकाळी किंवा सकाळचे 2 तास तरी तुम्हाला त्या बाळासाठी म्हणजे 6 ते 14 वयोगटातील मुलासाठी देणं आवश्यक आहे. तरच त्याचं भवितव्य चांगल्या पद्धतीने घडणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही कमतरता वाटली तर नक्कीच सांगा. अजून तुम्हाला कोणत्या बाबतीत मार्गदर्शन हवं असेल तर माझ्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओमध्ये सत्य परिस्थिती आहे की असत्य आहे नक्कीच मला कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जे लोक निष्काळजीपणे आपल्या बाळाचे संगोपन करतात त्यांना व अशा तुमच्या सोशल मीडियाच्या अनेक ग्रुपवर नक्की शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये जी काही लहान मुलाची पिळवणूक होते हे थांबवण्यासाठी आपण सुद्धा आपला एक मोलाचा वाटा द्यावा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.